शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. बँक अकाउंट सील, खरातच्या कुटुंबियांच्या नावावर असलेल्या जमिनी, घर, दुकानांची चौकशी. नोंदणी विभागाकडून राज्यभरातील मालमत्तेचा शोध सुरू. बंधुबाबा अशोक खरातचं नाशिकमधील लोकस कार्यालय SIT कडनं सील, तर खरात विरोधामधील नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यातील गुन्हे SIT कडे वर्ग. बंधुबाबा अशोक खरातवर आणखी एक गुन्हा दाखल. नरबळी आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत कारवाई. बंधू खरात विरोधात आतापर्यंत 8 गुन्हे दाखल. बंधू खरात प्रकरणातील अज्ञात तक्रारदारासोबत TV9 मराठीच्या प्रतिनिधीचा संवाद. खरातने खोट्या विधी दाखवून जासूदला 5 कोटींना फसवलं. नकली साप आणून 20 ते 25 मिनिटं खांद्यावर खेळवायचा, अज्ञात तक्रारदाराचा दावा. बंधुबाबा खरातला नाशिक प्रशासनाकडूनच बंदुकीचा परवाना. खरातच्या फार्म हाऊसवरून 21 काडतुसं जप्त. त्याने 5 काडतुसं कशासाठी वापरली याचा तपास सुरू. स्वतःला अंकशास्त्रज्ञ सांगणारा खरात 10वी नापास. बंधू गावातून अंडी चोरून विकत होता. गावकऱ्यांनी सांगितले किस्से, तर कहांडळवाडी ग्रामस्थांकडनं खरातचा कोंबडी चोर असा उल्लेख. राष्ट्रवादीच्या देवगिरीवरील बैठकीत चाकणकरांच्या राजीनाम्यावर वरिष्ठांचं एकमत. रुपाली चाकणकरांच्या वर्तणुकीमुळे पक्षाला डाग लागला. बैठकीत आमदारांचा आक्रमक पवित्रा. मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर खरातला पाण्याची जोडणी. यही तो नाही ताज का राज. शीतल म्हात्रेंकडनं सवाल उपस्थित. तर ताज का राज फुटला तर तोंडचं पाणी पळेल, म्हात्रेंचा इशारा. संजय राऊतांनी राज्यसभेसाठी शरद पवारांचं नाव का घेतलं? खासदारांच्या बैठकीत प्रियांका चतुर्वेदींचा सवाल. तर मी पक्षप्रमुख, सर्व अंतिम निर्णय मीच घेतो. ठाकरेंनी संजय राऊतांची बाजू घेतली. संजय राऊतांनी बैठकीमध्ये खडाजंगी झाल्याचं वृत्त फेटाळलं. मी बैठकीत नव्हतो, पण तिथे असं काही घडलेलं नाही, संजय राऊतांची प्रतिक्रिया. भारतासह 5 देशांसाठी होर्मुझची सामुद्रधुनी खुली. भारत, रशिया, इराक, चीन, पाकिस्तानला मोठा दिलासा. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांची माहिती. च्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडनं रॉकेल वाटपाचा निर्णय. प्रति कुटुंब किंवा शिधापत्रिका असलेल्यांना 3 लिटर केरोसिन मिळणार. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोल पंपावर नागरिकांच्या रांगा. संभाजीनगर, नाशिक, नागपूर, जालन्यामध्ये पेट्रोल पंपावर वाहन चालकांची गर्दी, तर अनेक ठिकाणी पेट्रोल पंप बंद. पेट्रोलियम कंपन्यांकडून दुपारनंतर बुकिंगला ब्रेक. दुपारी 3 वाजेच्या आधी पैसे भरल्यावरच डीलर्सना पेट्रोल मिळणार. तेल कंपन्यांच्या निर्णयामुळे पंपावर इंधन टंचाई. देशभरात आज रामनवमीचा उत्साह. अयोध्येसह नाशिक, शिर्डी, मुंबई, नागपूर, शेगाव, पुण्यामध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी. अनेक ठिकाणी शोभायात्रा काढण्यात येणार. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. नाशिकच्या लासलगाव बाजार समितीत पुढील 7 दिवस कांद्याचे लिलाव बंद राहणार. सण, साप्ताहिक सुट्टी आणि मार्च एंडिंग यामुळे बाजार बंद राहील. 2 एप्रिलपासून कांद्याचे लिलाव पूर्ववत होणार. हवामान बदलाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना सरकारकडनं दिलासा. आंबा, काजू उत्पादकांसाठी हेक्टरी 22,000 रुपयांची मदत, तर धान उत्पादकांनाही बोनस मिळणार. मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा. देशात उडान योजनेचा मोठा विस्तार होणार. 100 नवी विमानतळं आणि 200 आधुनिक हेलिपॅड उभारले जातील. केंद्र सरकारचा मोठा निर्णय. पुढील 10 वर्षात हवाई वाहतुकीसाठी 28,840 कोटींचा खर्च. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.